जय शिवराय मित्रांनो खरीप पीक विमा 2024 शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणात विचारणा करायला सुरू झालेली की हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमका कधी क्रेडिट केला जाईल। अग्रिम पीक विम्याच्या अधिसूचना काढलेले जिल्हे असतील किंवा इतर शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेले जिल्हे असतील किंवा ज्यांनी क्लेमही केलेले नाहीत किंवा ज्यांनी अग्रिम पीक विम्याच्या मध्ये जे शेतकरी पात्र नाही, जे महसूल मंडळ पात्र नाही, त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता वेध लागलेले आहेत, ते म्हणजे पीक विम्याचे। मग हा पीक विमा मिळणार का, पीक विमा का मिळत नाही, पीक विमा मिळायला विलंब का होतोय, याची अनेक सारी कारणं शोधली जात आहेत। आणि याच्यामधलं एक महत्त्वाचं असं कारण आता समोर येत आहे, ते म्हणजे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पॉलिसीचं सुरू असलेलं व्हेरिफिकेशन। मित्रांनो, आपण पाहिलं होतं की आंबिया बहार फळ पीक विमा योजना राबवत असताना 2022 पासूनच याच्यामध्ये काही आक्षेप घेण्यात आलेले होते। याच्यामध्ये काही पॉलिसीज या कृषी विभागाला बोगस असल्याचं दिसून आलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती काही कारवाई करण्यात आली होती। 2023 मध्ये सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून हीच कारवाई पार पाडली होती। बऱ्याच ठिकाणी लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला। बऱ्याच साऱ्या अपात्र शेतकऱ्यांना देखील लोकप्रतिनिधींच्या एक जोरामुळे त्या ठिकाणी पात्र करण्यात आलं। परंतु हा विषय या ठिकाणी कुठेतरी गांभीर्याने घ्यायला सुरू झालं की शासनाच्या निधीचा, केंद्र सरकारचा असेल किंवा राज्य सरकारचा निधी असेल, हा शेतकऱ्यांनाही मिळत नाही, परंतु तो पीक विमा कंपन्यांच्या घशामध्ये जात आहे। कारण अशी जी काही बोगस पीक विम्याची प्रकरणं होतात, त्या पीक विम्याच्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांनाही पीक विमा मिळत नाही आणि पीक विमा कंपन्या जे काही दोन्ही केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा हिस्सा आहे तो अधिकृतपणे आपल्याकडे घेऊन गिळकृत करत आहेत। आणि हाच प्रकार 2024 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत आहे। मित्रांनो, आतापर्यंत आपण ऐकत होतो की फळबाग नाही तरी फळबागेचा पीक विमा भरलाय। जालन्यामध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, सोलापूरमध्ये असेल, पुणे, सांगली, सातारा, सगळीकडे ही प्रकरण आता हळूहळू उघडकीला येत होती। जळगावमध्ये गेल्या वर्षी झालं, यावर्षी तसेच काही प्रकार निदर्शनास आलेले होते। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण गेल्या 1 ते 1.5 महिन्यापूर्वी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर एक अपडेट घेतलं होतं की राज्यात मोठा घोटाळा पीक विम्याचा उघडकीला येणार आहे, तो म्हणजे कांद्याच्या संदर्भात। कृषी विभागाच्या माध्यमातून कांद्याच्या काढलेल्या पॉलिसीवरती आक्षेप घेण्यात आलेला होता। कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्र आणि एकंदरीत काढण्यात आलेला पीक विमा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती या तपासणीला सुरुवात करण्यात आलेली होती। मित्रांनो, ही तपासणी सुरू असतानाच बऱ्याच मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक नसलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कांद्याचा पीक विमा भरल्याचं निदर्शनास आलेलं आहे। ज्या जमिनी NA झालेल्या आहेत, अशा NA झालेल्या प्लॉटच्या जागेवर सुद्धा कांदा हे पिकवून दाखवून त्याच्या नावावरती सुद्धा पीक विमा काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आले होते। या क्लेमच्या रँडम सर्वेक्षणामध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांकडे, ज्यांच्याकडे काहीतरी फळबाग आहे जी मृग बहारमध्ये भरता येत नाही, अशा ठिकाणी सोयाबीनचा पीक विमा भरण्यात आलेला आहे। अशा ठिकाणी मका असेल, मूग असेल, उडीद असेल भरण्यात आलेला आहे। बरेच सारे ऊस उत्पादक शेतकरी की ज्यांच्या शेतामध्ये सध्या ऊस आहे, परंतु त्यांच्याकडून सुद्धा सोयाबीनचा पीक विमा भरण्यात आलेला आहे। किंवा शेतामध्ये मूग उडदाची लागवड आहे, सोयाबीनचा पीक विमा भरण्यात आलेला आहे। मूग उडदाची लागवड आहे, त्याच्या जागेवरती तुरीचा, कापसाचा पीक विमा भरण्यात आलेला आहे। असे बऱ्याच साऱ्या तफावती या पंचनाम्यामध्ये दिसून आलेल्या आहेत। किंवा त्याच शेतकऱ्याच्या पीक पाहणीला वेगळं पीक आहे, परंतु त्या शेतकऱ्याचा पीक पेरा आणि काढलेला पीक विमा याच्यामध्ये तफावत आहे। अशी बरीच सारी कारणं आणि असे बरेच सारे प्रकार आता उघडकीला येत आहेत। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कांद्याच्या पीक विम्याचे किंवा इतर पीक विम्याचे मोठे प्रकार आता निदर्शनाला आले आहेत। काही पंचनाम्यामध्ये सुद्धा फोटो कंपनीच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत। आणि अशा या प्रकारामुळे आता पॉलिसीचं व्हेरिफिकेशन असेल, त्याच्या संदर्भातील काही चाचपणी असेल, हे सगळे प्रकार आता कंपनीला कुठेतरी आयते पोलीस सापडलेले आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून देखील याच्यावरती मोठ्या प्रमाणात आता कारवाई करायला सुरू केलेली, अशा पॉलिसीज बाद केल्या जात आहेत। परंतु आता जो झालाय तो खूप मोठ्या प्रमाणात विलंब झालाय, कारण आता ना शेतामध्ये पीक आहे, ना आता त्याचा पंचनामा करता येत आहे, ना प्रूव्ह करता येत। आता फक्त पीक पाहणी हाच एक या ठिकाणी आधार असणार आहे। त्याच्यामुळे जर समजा काही आक्षेप आले तर आता पीक पाहणीच्या आधारे पुढे तपासणी केली जाईल किंवा पुढे ते पीक ग्राह्य धरलं जाईल, अन्यथा शेतकऱ्यांना त्या पिकाचा पीक विमा द्यावा लागेल। आणि जर शेतकऱ्याच्या पीक पाहणीला जर ते पीक नसेल तर मात्र पीक विमा मिळण्याचे मार्ग सुद्धा बंद होतील। तर अशा प्रकारे या बोगस पीक विम्याचं जे काही ग्रहण आहे, जे काही विघ्न आहे, ते या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या वाटपामध्ये आता येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर बोगस पीक विम्याची जी काही प्रकरणं होतात, जसं आता परभणीमध्ये काही आक्षेप घेण्यात आले होते किंवा इतरही भागामध्ये काही आक्षेप घेण्यात येतात वेळोवेळी, याच्यामध्ये फक्त आणि फक्त केंद्र आणि राज्य शासनाचा जो काही निधी असेल, जो काही हप्ता असेल, हा कंपनीला जातो। त्या बोगस प्रकरणामध्ये किंवा अशा काही पीक विमा भरलेल्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना अर्थार्थी कुठलाही लाभ मिळत नाही। परंतु अशा प्रकरणामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं अपेक्षित असतं, ते शेतकरी मात्र या पीक विम्यापासून वंचित राहायला लागलेले आहेत। आता शासन याच्यावरती काय उपाययोजना करते, कशा प्रकारे या पॉलिसींच्या व्हेरिफिकेशन होत आहेत किंवा कशा प्रकारे याच्यामध्ये कुठेतरी पुढे अटकाव होतोय की जेणेकरून अशा
चुकीच्या पद्धतीने हे बोगस पीक विमा काढले जाणार आहे हे देखील या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. परंतु तुर्तास हे एक आलेलं मोठं विघ्न आहे. लवकरात लवकर याच्यातून काही मार्ग निघावेत आणि शेतकऱ्यांचं जे काही प्रतीक्षित पीक विमा आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालेले, ज्यांचे पंचनामे झालेले किंवा ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही पंचनामे झालेले आहेत नाहीत परंतु नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा हीच अपेक्षा आहे. धन्यवाद.